मॅडम कप्सबद्दल माहिती सांगाल का? ओके. तर कप्स जे असतात, आपण रेडीमेड आता आणतो. तर त्याच्यावरती नंबर टाकलेले असतात. तर हे असे कप्स असतात. हे कप्स आपण वापरतो कारण की वॉश केल्यानंतर पण हे चांगले राहतात, खराब होत नाही, वाकडे होत नाहीत. कारण की मी पर्सनली माझे बरेचसे म्हणजे ऑलमोस्ट 80% ब्लाउज पॅडेड असतात. मी वॉश करते. तर मी हेच कप्स वापरते. म्हणजे मला एक्सपिरियन्स आहे, हा कप्स चांगला आहे. मी त्यानुसार तो कस्टमर्सलाही तोच वापरते. म्हणजे धुतल्यानंतर तो खराब नाही झाला पाहिजे. तर हे जे कप्स आहेत याच्यावरती असे नंबर्स येतात. 36 असेल, 40 असेल. आता काय होतं, की बऱ्याचदा 40 साइजचा नंबर असतो. पण पॅकिंग करताना त्याच्यात 30चा, 32चा, 38चा कोणताही कप्स असू शकतो. तर ही जी साइज असते गोल आकार छातीचा, तर 40 साइज म्हणजे काय? थोडासा हेवी साइज ज्यांची असते. तर आपला छातीचा फुगीरपणा कसा आहे, त्यानुसार आपल्याला कप्स आहेत का ते चेक करून घ्यायचे घेताना पण. आपण सांगितलं मार्केटमध्ये जाऊन 36 चे कप्स द्या, 38 चे कप्स द्या. त्याच्यामध्ये जर छोट्या साइजचे कप्स आले, तर आपण नंबरमध्ये तेच कप्स आलेत म्हणून ते लावायचे नाही. घेताना आपण साइज चेक करायच्या. जर आपल्याला वाटलं, की आपली साइज समजा मला 36 चा कप्स पाहिजे आणि ते जर मोठ्या साइजमध्ये आला असेल किंवा लहान साइजच्या पॅकेटमध्ये आला असेल, तर तो कप्स ओळखून घ्यायचा आहे तुम्हाला. आपली जी ब्राची साइज असते, पॅडेड ब्रा असल्यावरती तुम्हाला एक अंदाज येतो, की आपला कप्स साइज कशी आहे. तर त्यानुसार आपलं कप्स जे आहेत ते पण तुम्हाला ओळखायचे, की ज्यावेळेस आपण कप्स घेतो म्हणजे लावायचेत, तर त्यावेळेस कप्स असे फोल्ड करायचे अर्धे. हे फोल्ड केल्यानंतर ही जी उंची असते, आता हा पॉइंट म्हणजे कोणता झालाय आपला? अपेक्स पॉइंट. अपेक्स पॉइंट शोल्डरपासून अपेक्स पॉइंट जिथे आपल्या छातीचा पोर्शन फुगीर असतो. हा कप्स पण अंगात घातल्यावर तिथेच बसणार आहे. म्हणजे हा झाला आपला अपेक्स पॉइंट. जिथे आपली छाती संपतीये तो पॉइंट कोणता झाला? छातीच्या खालची उंची झाली. तर हे अंतर आपलं तेवढं आहे का चेक करायचं. आता माझा अपेक्स पॉइंट आहे 9.5. हा 9.5 मी असा ठेवला. जिथे माझे कप्स संपलेत हे, टेबलला टच झालेत, त्या ठिकाणी आहे 12.5. तर माझ्या छातीच्या खालची उंची पण 12.5 आहे. म्हणजे 9.5 ते 12.5 अंतर किती झालं? 3 इंचाचं. तर हे 3 इंचाचं अंतर बरोबर आपल्याला या पॉइंटपासून भेटतंय का चेक करायचं. म्हणजे कप्स आपले लहान आहेत, मोठे आहेत हे पण आपल्याला कळतं. यानुसार आपल्याला हे क्रॉस चेक करून घ्यायचे आहे. आता जर आपल्याला छोटे कप्स आले एखाद्या पॅकेटमध्ये, तर याची साईज आपल्याला कमी भरेल. 2.5च भरेल, 2 भरेल किंवा 2.25 भरेल. 3 पेक्षा जास्त भरणार नाही किंवा जास्त मोठे असतील तर 3.5 भरेल, 3.25 भरेल. म्हणजे तो कप साईज मोठा होईल. तर हा जो गोलाकार असतो, हा जो आपला भाग आहे, हा आपल्या छातीनुसार प्रॉपरली आपल्याला बसतोय का हा पण चेक करायचा आहे. ऑब्झर्वेशन वाढवायचे त्यासाठी. ज्यावेळेस आपण माप घेतो त्यावेळेस छातीचा जो पोर्शन आहे, छातीच्या घेरनुसार छाती फुगीरच असते असं नाहीये. छातीचा घेर जास्त असू शकतो, पण छातीचा पोर्शन हा जो आहे, हा छातीचा भाग लहान असू शकतो. तर तुम्ही एखाद्या वेळेस असाही जर केस असेल, की छातीचा घेर जास्त येतोय, म्हणजे 38 येतोय, पण छातीचा पोर्शन लहान आहे. म्हणजे छाती फुगीर नाहीये त्यांची, जास्त वरती नाहीये. तर त्यांना तसं नोट डाउन करून ठेवायचं, की छाती फुगीर नाहीये, त्यांना लावताना 36 साइजचे किंवा 34 साइजचेच कप्स बसतील. म्हणजे लहान साइजचे बसतील फॉर एक्झाम्पल. तर तुम्हाला या गोष्टी अशा व्यवस्थित ऑब्झर्व्ह करायच्यात. कप्स लावताना आपल्याला प्रॉपरली त्या साइजला फिट होईल असंच लावायचं आहे. तर कप्स लावलेत हे लवकर लक्षात येत नाही. म्हणजे फिनिशिंग खूप छान दिसते. इनर असू द्या किंवा नसू द्या. ज्यावेळेस आपण पॅडेड ब्लाउज घालतोय, त्यावेळेस आपल्याला इनर्स वापरायचे नाहीयेत. विथआऊट इनर पॅडेड ब्लाउज घालायचं. ते फिटिंगला खूप छान बसतं. कारण की आपली जी इनर असतात, इनर व्यवस्थित त्या ब्लाउजमध्ये सेट झाले पाहिजेत. काही-काहींचं छाती जर हेवी असेल, तर मग इनर प्लस कप्स याच्यामुळे थोडंसं त्यांना जास्त समोर आल्यासारखं दिसतं. त्यासाठी ज्यावेळेस आपण पॅडेड ब्लाउज घालतोय, इनर विथआऊट इनर घालायचं आहे. इनर्स घालायचे नाहीत त्याच्यामध्ये. ज्यावेळेला आपण शॉपमध्ये जातो, त्यावेळेला कप्स मागतो आणि त्यांच्याकडे जे अवेलेबल आहे, ते जनरली शॉप्समध्ये दिल्या जातात. परंतु आपण कोणत्या कंपनीचे किंवा कोणत्या क्वालिटीचे कप्स आपण सांगायला पाहिजेत किंवा त्यांना मागायला पाहिजे? ओके. मी म्हणेल, की आता बरेच मार्केट वाईज वेगवेगळे कंपनी निघतात. काही लोकल कंपनी असतात. कप्सला लोकल ब्रँड्स येतात. कारण की पॅकिंग कप्स हे जे आहे हे पीस सुट्टे भेटतात. फक्त प्रत्येक जण आपापलं हे लेबल चेंज करून लावतात. म्हणजे वरचं कव्हर जे आहे ते आपापल्या
कंपनीचे लावतात. तर तुम्हाला कप्स स्वतः आधी यूज करायचे. यूज केल्यावरती तुम्हाला वेगवेगळ्या 2-3 कंपनीचे जे काही तुमच्याकडे भेटतात, ते तुम्ही स्वतः यूज करा. किंवा हातात घेतल्यानंतर कप सॉफ्ट पाहिजेत, म्हणजे व्यवस्थित प्रेस झाले पाहिजेत. याला तुम्ही पाण्यात टाकून बघा, वॉश करून बघा, की हा वाकडा होतोय का, श्रिंक होतोय का, आकार चेंज होतोय का याचा. तर हे व्यवस्थित तुम्ही आधी त्याला ट्राय करून बघा, वॉश करून बघा. तुम्ही ब्लाउजमध्ये जरी नाही टाकले, एखाद्या सिंपल कपड्यामध्ये टाका किंवा असंच वॉश करा याला. वॉश केल्यावरती पण लक्षात येतं, की हे व्यवस्थित वाळलं जातंय का. सध्या आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या आकारांचे सुद्धा कप्स आलेले आहेत. तर एक्झॅक्टली कसे कप्स वापरायला पाहिजे? ओके. तर वेगवेगळ्या आकारांचे जे म्हणजे तो ब्रा शेपचे जे कप्स येतात किंवा ट्युनिकसाठी किंवा ट्यूबसाठी जे कप्स येतात, ते कट करून आपण हे कप्स पण ते कट करून वापरू शकतो. पण ते जे कप्स आहेत, ते थोडे जाड हवेत. कारण की ते जे त्या क्वालिटीचे जे कप्स आहेत, ते पातळ असतात. तर पातळ मुळे काय होतं, की तो व्यवस्थित प्रॉपर शेप घेत नाही, असं मला वाटतं. कारण की मी यूज केलेले आहेत, तर तो याचा जसा स्टिफनेस दिसतो प्रॉपरली ब्लाउजवरती जसा दिसायला पाहिजे साडी घातल्यानंतर, तर याचा हा शेप प्रॉपर दिसतो. तर ते कप्स पातळ असतात. बऱ्याचदा जर आपल्याकडनं ब्लाउज पातळ असेल किंवा नेटचा असेल, सिल्कचा असेल आणि ते जरी आपण कप्स लावले, तरी पण आपले जे इनर्स आपण न घालता ते ब्लाउज घालणार आहे, तर आपले पॉइंट्स दिसल्या जातात त्याच्यामधनं. त्याच्यामुळे कप्स थोडेसे सॉफ्ट असावेत, पण थोडे जाड असावेत. तर यानुसार तुम्हाला शेप घेतला वेगवेगळा तरी चालेल, पण एकदम पातळवाली लावू नका. सॉफ्ट आहेत आणि लहान आहेत असं समजून लावू नका. या कप्सला पण आपल्याला आकारामध्ये कट करून लावता येतं. तुम्हाला जर वरतून हा कप्स जास्त होत असेल हाईटनुसार, तर तुम्ही इथे त्याला गोल आकारात कट करू शकता. जनरली आपले गळे तेवढे डीप नसतात, की अर्धी छाती दिसेल असे. तो जो ट्युनिक किंवा ट्यूबसाठी जो कप्स येतात अर्धे वरतून गोल असलेले, हे सेलिब्रिटी लोक घालतात, ॲक्ट्रेस घालतात. आपली छाती तेवढी दिसेल असं आपण वेअर करत नाही. आपला गळा प्रॉपर राहील यानुसार स्लीव्हलेस जरी घातलं, आपण स्ट्रिपवालं जरी घातलं, तरी पण गळ्याचा पोर्शन आपला छातीचा पोर्शन कव्हर राहील, आपण असंच घालतो. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये हे पूर्ण गोलवाले कप्स आपले बसतात. आपल्याला त्या शेपचे कप्स घालायची गरज पडत नाही.